वर्षांनंतर केरळमध्ये सत्ता बदल झालाय। पुन्हा एकदा इथं काँग्रेससह UDFची सत्ता आली आहे आणि शपथविधी सोहळ्यानंतर अखेर काँग्रेसचं सरकार स्थापन झालं। मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार हा प्रश्न निकाली काढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते VD सतीशन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या सोहळ्याला राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधींसह दिग्गज नेते उपस्थित होते। यावेळी राज्यपाल RV आर्लेकर यांनी सतीशन यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली। त्यावेळी काय घडलं, सतीशन यांच्याशिवाय मंत्रिमंडळात आणखी कुणाचा समावेश आहे, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। केरळच्या तिरुवनंतपुरम इथल्या सेंट्रल स्टेडियममध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला। मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर अनेक जण इच्छुक होते। अखेर काँग्रेसनं VD सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि शपथविधी सोहळा पार पडला। काँग्रेस नेते VD सतीशन यांनी केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। तिरुवनंतपुरमच्या सेंट्रल स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला। या सोहळ्याला राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह कोणते नेते उपस्थित होते? तामिळनाडूनंतर केरळचा हा शपथविधी सोहळा राहुल गांधींसाठी खास कसा ठरला? राज्यपालांनी शपथ दिली तेव्हा काय घडलं, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये काँग्रेसचं पारडं जड ठरलं आणि UDF सरकार सत्तेत आलं। या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला। या सोहळ्याला खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। सोबतच काँग्रेसचे इतर राज्यातले आजी माजी मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित होते। यात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतर नेते उपस्थित होते। राज्यपाल आर्लेकर यांनी सतीशन यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळी मंत्रिमंडळातल्या 11 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। यात इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 5 आमदारांसह केरळ काँग्रेस आणि इतर भागीदार पक्ष आणि CPIMच्या आमदारांनी शपथ घेतली। मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी थेट राहुल गांधींजवळ जात त्यांना मिठी मारली। हा क्षण या सोहळ्यातला खास क्षण ठरला। तर राहुलसह प्रियंका आणि इतर नेत्यांनी केरळच्या UDF सरकारला पाठिंबा दिलाय। केरळमध्ये गेली 10 वर्ष डाव्यांच्या नेतृत्वाखालचं LDFचं सरकार सत्तेत होतं, पण हे सरकार उलथवून टाकत पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी सतीशन यांनी मोलाचे प्रयत्न केले। या यशाचे सतीशन यांना शिल्पकार मानलं गेलं, त्यामुळे सतीशन यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली। तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव असलेले महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय। केरळ सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक नवीन तरुण चेहऱ्यांचाही समावेश आहे। दरम्यान VD सतीशन यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन केलंय। Xवर पोस्ट करत मोदींनी सतीशन यांना शुभेच्छा दिल्यात। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।